तर नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम आहे। मोबाईल तपासात कॉलिंग डिटेल्स मधून हे कनेक्शन उघडकीस आले। नोकरी सोडल्यानंतरही आरोपींशी ती सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ देखील सापडलेत। एसआयटी कडून डिजिटल पुराव्यांचं सखोल विश्लेषण सुरू आहे। आरोपी आणि निदा खानच्या जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात महेश महाले यांच्याकडून। महेश, नेमके काय प्रकरण आहे, आणखीन काय अपडेट आता समोर येते? मेघना, खरं तर टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणामध्ये आपण जर बघितलं असेल तर कालच आरोपी दानिश शेख याचा मोबाईल जो होता तो कडक सुरक्षा व्यवस्थेच्या प्रणालीच्या अंतर्गत होता। त्याच्यामुळे त्याच्या मोबाईल मधला डेटा जो होता तो तपास यंत्रणांना मिळत नव्हता। त्यामुळे त्याच्या प्रत्येक मोबाईलच्या ऍपला आणि मोबाईलला हे खरतर ऍप आणि सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात होती। त्यामुळे न्यायालयाला विनंती केल्यानंतर त्या संदर्भातलं पत्र न्यायालयाकडनं प्राप्त झाल्यानंतर त्याचा जो मोबाईल आहे तो न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत नेऊन तो अनलॉक करून आणलेला होता। त्यामधून मोठा जो पुरावा होता किंवा मोठा जो डाटा होता तो तपासी यंत्रणांच्या हाती लागलेला आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर या टीसीएस प्रकरणामध्ये फरार असलेल्या निदा खानचा आरोपींशी जो संपर्क होता तो देखील कायम असल्याचं समोर आलेलं आहे। मोबाईल तपासात कॉलिंग डिटेल मधून हे कनेक्शन जे आहे ते उघड झालेले आहे। नोकरी सोडल्यानंतर देखील निदा खान जी होती ती या आरोपींच्या सतत संपर्कात असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली। दानिश शेखच्या मोबाईल मधून फोटो व हे संशयास्पद व्हिडिओ देखील सापडलेले आहे। त्यामुळे एकूणच बघितलं तर एसआयटी कडनं या डिजिटल पुराव्यांच्या आता सखोल विश्लेषण करून त्याच्याद्वारे जो आहे तो तपास केला जाणार आहे आणि एकूणच याचे जे धागेदोरे आहेत निदा खानशी या प्रकरणाशी कसे जोडलेले आहे ते देखील पुढे येण्यास आता मदत व्हायला लागलेली आहे। मात्र निदा खानने न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। उद्या त्या संदर्भात सुनावणी होणार आहे। त्यामुळे अद्याप निदा खान जरी फरार असली तरी मात्र तिचा आरोपींशी संपर्क जो होता तो कायम असल्याचे या माध्यमातून दिसून आलेले आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।